गुड इव्हनिंग, नमस्कार. कसा काय मित्रांनो, हे बघू शकता माझ्या गाडी आहे आणि मी आलो गाडीला बसलो आणि एक कोल्ड्रिंक पण घेतले आणि मी आता चाललो ड्युटीला. नमस्कार मित्रांनो, कसा काय चालला. आणि आता मी ड्युटीला निघालो. आता चाललो मी इकडे पेट्रोल पंपला CNG टाकायच्या गाडीला. आणि CNG पण खाली झाला, 1-2 घंटे आहे आणि CNG टाकायचे आता. आणि तुम्हाला एक गोष्टी सांगतो मी, एक भरपूर मॅटर झाला. आणि फर्स्ट CNG टाकतो, नंतर मी तुमचा सबूत बोलतो मी काय झालं मॅटर. आणि हे बघा, हे आमच्या घराचा मेन रोड आहे आमच्या घराचा. आणि हा राईट साईडला CNG पंप आणि मी CNG पंपला चाललो. बघतो CNG पंपला किती लाईन असते. मला वाटलं आता CNG पंपला लाईन नाही, एवढे गाडी नसतं. पण बघतो तिकडे जाऊन. हे बघा पेट्रोल पंपचं काम चालू आहे म्हणून असा दिसते. पण पेट्रोल पंप खूप चांगला आहे. खूप कोपरखरणीचा पेट्रोल पंप आहे, खूप चांगला आहे. आणि गणपती बाप्पा मोरया. आणि हा पेट्रोल पंपला एव्हरेज पण चांगला देते. हे बघा, गाडी फक्त एकाच लाईनमध्ये आहे, एक गाडी दिसते. जा ना बाबा, काय झालं हे मायला, काय कुठं बघतो काय माहिती. चल नाही. हा भाऊ कुठे बघतो काय माहिती. आणि CNG टाकतो, तुम्हाला सांगतो काय झालं मॅटर काय नाही सांगतो मी. थांबा 2 मिनिट. हे बघा CNG कशाला टाकताय. चालू झाला बाबांनो. CNG टाकला आणि CNG फुल केले. आणि बघू शकता तुम्ही CNG फुल केला. हा गाडी आर्टिगा गाडी आहे आणि CNG फुल केले मी आता. आणि मॅटर काय झालं माहीत का, आम्ही एक दिवसचा 2 टाईम CNG टाकतो, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी 7 वाजता CNG टाकता आणि संध्याकाळी टाकता. CNG पंपला जो माणूस असता ना, हा माणूसला 10 रुपया 15 रुपया जास्ती देते रोजचे. काय नाही, मित्र आहे आणि 10-15 रुपये जास्ती देते. आणि असा काय विषय नाही. आणि आता CNG फुल केले, बघू शकता तुम्ही CNG फुल केले. हा गाडी आर्टिगा गाडी आहे. आणि आता आम्ही चाललो पिकअप करूनसाठी. आणि पिकअप घनसोली आरम, रिलायन्सचा बाजू, टाटाचा कंपनी आहे, टाटाचा बिल्डिंग आहे, तिकडे जाणार आहे मी आता. आणि पिकअप आहे 6:30 वाजता. आणि विषय काय झाला माहीत का, माझा मोबाईल बंद करून ठेवले मी दुपारी. आणि बंद करून ठेवली मी. घरी जेवण केले, झोपलो मी. मला माहिती नाही हा बुकिंग, माझा मोबाईल बरोबर फोन आला, एवढं फोन आलं मला माहीत नाही. मोबाईल स्विच ऑफ आहे, मला माहिती नाही. आणि एक माझी घरी मित्र होता आणि एक मित्रा फोन केला की विजय आहे का घरी. तर आहे ना, इकडे बसले गप्प मारून. तो मी बोलला त्याला, कोण आहे रे. बोलता हाय तुझा मित्र फोन केला. मला दे. मी बोलला
काय बोला बोला ना, काय झालं? हा बोलतो काय माहिती का, अरे तुझा मोबाईल फेकून दे, तुझा मोबाईल गड्डरला फेकून दे. काय झालं मोबाईल? मला हो असा काही विषय नाही. माझा मोबाईल घरात चार्जरला ठेवलं आणि स्विच ऑफ केला होता मी. मोबाईल स्विच ऑफ करून चार्जरला ठेव आणि आता जेवायला बसलो मी. हो, आणि एक बुकिंग आहे आरमला, आरमवरून CSTला जायचे. जाणार आहे का तू? मला हो भाऊ मी जाणार आहे ना. असं काय नाही जाणार, एवढं चांगलंच बुकिंग आहे. हां, आरमवरून माझ्या घरीचं समोर आहे आरम आणि तिकडे CSTला जायचे. एवढं चांगला बुकिंग आहे, तुम्ही जाणार आहे ना. बोलता कस्टमरचा नंबर घ्या. मी मला दादा एक काम करा ना, कस्टमरचा नंबर तुम्ही व्हॉट्सअप करा ना माझा. तो दादाने कस्टमरचा नंबर व्हॉट्सअप केले आणि लगेच मी 1-2-3 मिनिटचा लगेच मी कस्टमरला फोन केला की असा असा एक माणूस नंबर दिला माझा, मी येणार आहे तुमचं लोकेशनला पिकअप करायलासाठी. बोलतो हो हो चालेल तुम्ही एक काम करा, 6:30 वाजता या आणि आपल्या CST स्टेशनला जायचे. मला चालेल, मी येते, काय विषय नाही, काय टेन्शन घेऊ नका, मी येते. माझा गाडी आर्टिका गाडी आहे, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी येते. मी डन केले आणि विषय काय झाला, आतापर्यंत हा मित्राला ना मी टँक्स पण आतापर्यंत बोललाच नाही की टँक्स बाबा, टँक्स दादा, तुम्ही बुकिंग दिला. आता काय करू दो मी, एवढे बोलताय ना की शर्त मतलब एक खुद का ये मानव हो गया मैं, असा माणूस झाला मी. मतलब एक स्वार्थपर बोलताय ना, असा माणूस झाला मी. काय नाही, टेन्शन नाही. मी दादाला व्हिडिओवरून थँक्स बोलतो. थँक्स दादा, धन्यवाद, तुम्ही बुकिंग दिला माझा. बरोबर, थँक्स तुम्हाला, खूप खूप थँक्स. तुम्ही माझ्या इकडे बुकिंग दिले. आणि हा बघा आरम बघा, हा बिल्डिंगला पिकअप आहे माझा. हा बिल्डिंगचा पिकअप आहे माझा आणि पिकअपला चाललो. 6:30 वाजता टायमिंग आहे आणि आता वाजला 5:14 झालं आहे. अजून एकदा बोलते, थँक्यू सो मच दादा, तुम्ही बुकिंग दिले माझ्याबरोबर आणि थँक्यू सो मच. व्हिडिओवरून मी बोलतो थँक्यू. बुकिंग दिले, एवढे चांगलंच बुकिंग दिले तुम्ही, थँक्यू सो मच. आणि मी आता चाललं पिकअप करायला, काहीतरी टेन्शन घेऊ नका, पिकअप भरपूर टायमिंगली होणार आहे आणि थँक्स सो मच. हे बघू शकता घनसोलीचा सर्व्हिस रोड आहे आणि सर्व्हिस रोड बस पण येते, छोटा गाडी पण जाते. सर्व्हिस रोड आहे ना, असं काही नाही, रॉंग नाही, काही नाही, सर्व्हिस रोडला चालते. हे बघा रिक्षाचा लाईन आहे इकडे आणि बाजूला घनसोली स्टेशन, घनसोली स्टेशन बाजूला. आणि इकडं आरम कंपनी पण आहे, रिलायन्स कंपनी पण आहे. आणि मी चाललं आरम बिल्डिंगला चाललं मी. आणि हे बघा ओला उबरचा गाडी लाईन लागला, 5-5:30 वाजता लाईन लागता, रात्री 9 वाजता बुकिंग पण येते ना, बुकिंग पण येते. हे बघू शकता तुम्ही कशा काय लाईन लावले गाडीला. लेफ्ट साईडला कुठं जायचे गाडी, हा बघू शकता तुम्ही आरम बिल्डिंग आहे आणि तिकडे सरळ जायला तरी कंपनी आहे. हे काय दिसते, ICICI बँक दिसते कंपनी. आणि ह्या बिल्डिंगला जायचे मला, R2ला जायचे. आणि आता 5 वाजले ना, कंपनी बसेस पण सुटल्या, बस पण येते ना कंपनी. हे बघा ट्रॅव्हलर
ICICI बँक आणि हा बिल्डिंगला जायची मला. मी आता हा बिल्डिंगचा एंट्री करणार. व्हिजिटर एंट्री, हे बघा व्हिजिटर एंट्री. आणि सिक्युरिटी साहेबला बोलतो मी की सिक्युरिटी सरला बोललो मी R2ला जायचे. आणि काय बोलते आगे से यू टर्न चालत मी तिकडे त्या बाजूला जातं. आणि हा मार्क्स साईट आहे, मार्क्स साईट. आणि बघू शकता तुम्ही आरम कंपनी, हा आरमचा रेसिडेन्सी बिल्डिंग आहे. कंपनी पण आहे बाजूला, बघू शकता तुम्ही. क्या जबरदस्त आहे हे बघा. आणि किती वाजला आता, टायमिंग 5:20 झालं. आणि एवढे लवकर आला ना, काय करू. आणि बुकिंग पण घेतलं तर लवकर येणार आहे ना पिकअपसाठी. आणि पिकअपसाठी आलो. आणि हा लेफ्ट साईडला पार्किंग करणार, 1 तास इकडे थांबणार मी, 1 तास. बघा हा माझी पिकअप पॉईंटच आहे R2. हा बिल्डिंग आहे कस्टमरचं. आणि हे बघा किती शान दिसते ना, ज़बरदस्त दिसते. नमस्कार. एंड मैं आ गया अभी पिकअप पॉइंट का इधर. तो जो भी मैं मराठी में बात किया हूँ, एक्चुअली मैं मराठी लड़का नहीं हूँ. हाँ, मैं मराठी का नहीं हूँ, मैं असम से हूँ. लेकिन मराठी लैंग्वेज है ना, मैं इतना प्यार करता हूँ ना, इतना प्यार करता हूँ ना. और मुझे आता भी है. अगर कहीं गलती हो गया मुझे माफ़ कर देना. और आ गया पिकअप पॉइंट में. अभी 1 घंटे का बाद पिकअप होएगा. जय महाराष्ट्र, जय आया होम. बाय बाय.